नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार सानिकाला म्हणत असतो, साहेबराव आप्पांची स्तुती करतात हे तुम्ही सोडून दुसरं कोणी सांगितलं असतं ना तर माझा विश्वासच बसला नसता. पुढे तो विचारतो, तुमचं तर कळशीवाल्यांबद्दल मत चांगलं नव्हतं ना? म्हणजे त्या दिवशी मंदिरात भांडणं झाले त्या दिवशी तुम्ही बोलल्या होत्या की हे कळशीवाले ना असेच आहे. त्यावर सानिका म्हणते, अरे ती मी रागात बोलले होते. मला असं पप्पांबद्दल कोणी काही बोललं ना तर मी खपून घेत नाही. त्यावर सरकार म्हणतो, माझं बी असंच आहे. माझ्या आप्पांबद्दल. पुढे तो थांबून म्हणतो, माझ्या पप्पांबद्दल कोणी काही बोललं तर मलाही खपत नाही. पुढे तो सानिकाला विचारू लागतो, तुमचं काय मत आहे मॅडम? म्हणजे आप्पांबद्दल आणि कळशीवाल्यांबद्दल. त्यावर सानिका म्हणते, हे बघ, म्हणजे हे चुकले असतील ते चुकले असतील, हे पहिले चुकले ते नंतर चुकले, हे काही बोलण्यात आता अर्थ नाही आहे. आणि मला असं वाटतं हे सगळं विसरून दोन्ही गावांनी एकत्र आलं पाहिजे. सानिका सरकारला विचारू लागते, तुला काय वाटतं? त्यावर सरकार म्हणतो, मला बी तेच वाटतं. दोन्ही गावांनी सगळं विसरून एकत्र यायला पाहिजे. सरकार चंद्राकडे बघत असतो. तेवढ्यात सानिका त्याला विचारते, काय बोललास तू या चंद्रासोबत? त्यावर सरकार हसून म्हणतो, मी त्याला म्हणलं की 12 वाजलेत, मॅडमला लवकर जेवायला सांग बाबा. पुढे सरकार म्हणतो, मॅडम लई भूक लागली, चला जेवून घेऊया. आणि सरकार सानिकाला जेवण भरवू लागतो. त्यावर सानिका सरकारकडे बघून म्हणते, तुला बी भूक लागली असेल ना? सानिका पण सरकारला जेवण भरवू लागते. दोघं एकमेकांकडे बघत असतात आणि सरकारला हसायला येतं. सानिका विचारते, काय झालंय? त्यावर सरकार म्हणतो, मॅडम आपण किती बी भांडलो ना तरी आपले मतं जुळतात. त्यावर सानिका म्हणते, मतं जुळली की मनं आपोआप जुळतात. इकडे सानिकाची आत्या मोठमोठ्याने रडत असते. तेवढ्यात सर्वेश तिथे येतो आणि म्हणू लागतो, अगं मम्मी काय झालंय? कोणतरी मेल्यासारखी का करते? त्यावर सर्वेशची आई म्हणू लागते, माझं फॅक्टरीवर आणि या प्रॉपर्टीवर राज्य करायचं स्वप्न मेलंय. हे सगळं त्या राजामुळं झालंय. त्यावर सर्वेश म्हणतो, मी त्याला आता सोडणार नाही. त्याच्यामुळं सानिका मला पहिल्यांदा उलटून बोलली. त्यावर त्याची आई म्हणू लागते, नुसतं उलटूनच नाही बोलली, तिनं तुला त्याच्यासमोर कमी लेखलंय. पुढे ते म्हणू लागते, बया इथं आपल्या नाकाखाली तिचं राजासोबत गुलगुलू चाललंय. आता तिची जिरवलीच पाहिजे. दादाला आता सांगायला पाहिजे, असं ती सर्वेशला बोलू लागते. इकडे सरकार सानिकाला विचारतो, मॅडम पुढच्या टेस्ट कधी आहे? त्यावर सानिका म्हणते, माझ्यापेक्षा तुलाच लई घाई झाली आहे पुढच्या टेस्टची. टेस्ट द्यायला मजा येते का तुला? त्यावर सरकार हसतो आणि म्हणू लागतो, नाही तसं नाही. एकदाच्या का सगळ्या टेस्ट झाल्या म्हणजे रिपोर्ट कार्ड माझ्या हातात येईल आणि माझी नोकरी पक्की. नाहीतर उगाच परत तुम्ही स्वतःवर हल्ला करून घ्यायच्या. त्यावर सानिका म्हणते, नको रे बाबा, उगाच त्याची आठवण काढून देऊस. आधीच लय काय काय झालंय त्याच्यामुळे. त्यावर सरकार विचारतो, पण टेस्ट नेमकी कशाची होती? त्यावर सानिका म्हणते, रिस्क असेसमेंट, म्हणजे रिस्क कशी आहे त्याचा बरोबर अंदाज बांधणे. त्यावर सरकार म्हणतो, मग झालं की नाही पास? त्यावर सानिका म्हणते, हो, यावेळेस तुला 10 पैकी 9.25 मार्क्स दिले. त्यावर सरकार म्हणतो, म्हणजे 10च की? त्यावर सानिका म्हणते, 10 नाही, 9.25 म्हणजे 10. पुढे सरकार म्हणतो, मॅडम आता किती टेस्ट राहिल्या आहेत? त्यावर सानिका म्हणते, आता फक्त एकच. त्यावर सरकार म्हणतो, आता ह्या टेस्टमध्ये नाही 10 पैकी 40 मार्क्स मिळवून दाखवले तर बघा. त्यावर सानिका म्हणते, बघूच की. इकडे सर्वेशची आई म्हणत आहे, आज बुगावच्या साखर कारखान्यात दादाचा सत्कार आहे म्हणे, साखर सम्राट साहेबराव पाटील. त्यावर सर्वेश म्हणतो, आपल्याला पण जावं लागेल. त्यावर सर्वेशची आई म्हणते, जर आपण नाही गेलो तर? त्यावर सर्वेश म्हणतो, नाही जाऊन काय करणार आहे? त्यावर त्याची आई म्हणू लागते, म्हणजे कार्यक्रमाला दादा आणि वहिनी जातील, म्हणजे राहिलं कोण? आपण चौघच, तू, मी, सानिका आणि तो राजा. त्यावर सर्वेश म्हणतो, मग काय? त्यावर त्याची आई म्हणते, मग लय काय काय, त्या दोघांची आपल्याला चांगली जिरवता येईल आणि दादा राजाला कामावरून काढून टाकल असलं काहीतरी करता येईल. त्यावर सर्वेश म्हणू लागतो, सानिकाचं रक्षण करायला राजा कसं योग्य नाहीये हे सिद्ध करावं लागेल त्यासाठी, आणि त्यासाठी सानिकावर काहीतरी संकट यायला पाहिजे. त्यावर सर्वेशची आई त्याला म्हणते, मग येईल की संकट, आणि त्याला आरशासमोर घेऊन जात आणि म्हणते, हे बघ संकट, आणि दोघं जण हसू लागतात. तेवढ्यात सावित्री वंस वंस म्हणून आवाज देते. ते सर्वेशची आई आजारी असल्याचं नाटक करू लागते. त्यावर सावित्री विचारते, काय झालंय? त्यावर सर्वेश म्हणतो, आजारी आहे ना म्हणून. त्यावर सावित्री म्हणते, लय त्रास होतोय का? बरं मी जातच नाही. त्यावर सर्वेशची आई म्हणू लागते, असं कसं वहिनी, तू जा, हवं तर सर्वेशला ठेव माझ्याजवळ. त्यावर सावित्री म्हणते, ठीक आहे मी जाते, पण सर्वेश तू काळजी घे हं नक्की, असं म्हणून ती तिथून निघून जाते.
सर्वेश आणि त्याची आई साहेबराव आणि सावित्री बाहेर गेल्याची खात्री करून घेतात. सर्वेशची आई त्याला चल म्हणते आणि त्याला किचनमध्ये घेऊन जाते. तिथे गेल्यावर ती किचनची खिडकी लावते. त्यावर सर्वेश तिला विचारू लागतो, मम्मी अगं हे काय करतेस? त्यावर ती म्हणते, बया आता इथं अचानक गॅस लीक होणार आणि माझी सानू यात अडकणार. त्यावर सर्वेश म्हणतो, अगं मम्मी राजा असताना हे सर्व शक्य आहे का? त्यावर ती म्हणते, म्हणूनच राजा तुझ्याबरोबर जाणार. त्यावर सर्वेश म्हणतो, अगं ते कसं शक्य आहे? त्यावर ती म्हणू लागते, कळशीतले लोक आपल्या गावात घुसले. त्यावर सर्वेश म्हणू लागतो, म्हणजे कळशीतले लोक आपल्या गावात घुसले म्हणजे सानिकावर हल्ला होणार आणि राजा माझ्याबरोबर येणार. त्यावर ती म्हणू लागते, बरोबर. आणि एकदा का तू आणि राजा बाहेर गेले म्हणजे इथं मी आणि फक्त सानिकाच राहणार. आणि मग इथं मी किचनमध्ये सानिकाला काढा बनवायला पाठवणार आणि ती सिलेंडरची नळी काढून ठेवते. त्यावर सर्वेश म्हणतो, अगं मम्मी अशानं तर तिचा जीव जाईल. त्यावर ती म्हणते, गेला तर जाऊ दे. त्यामुळे या सगळ्यांचा आरोप कळशी गावावर येईल आणि कळशी गावातल्या लोकांनी अखेर माझ्या सानूचा जीव घेतला असं ती म्हणून रडू लागते. आणि सर्वेश हसून म्हणतो, चल मम्मी मी राजाला घेऊन बाहेर जातो. पुढे तो म्हणतो, लक्षात ठेव खिडकी आतून बंद केली. त्यावर ती म्हणते, व्हय, आणि आता मी ती खिडकी बाहेरून पण बंद करणार असं म्हणून ते तिथून निघून जात. इकडे सरकार विचार करत असतो, आज शेवटची टेस्ट आहे. खरं तर मी खुश व्हायला पाहिजे, पण मला काहीतरी चुकल्यागत वाटतंय. इकडे सानिका पण तोच विचार करत असते, आज शेवटची टेस्ट आहे, इथून पुढं राजा माझ्या कायम बरोबर असणार. ही फिलिंगच फार छान आहे. ते दोघंही विचार करू लागतात, काही पण झालं तर दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन नक्की आहे. त्यावर सानिका म्हणते, काही झालं तरी राजापेक्षा कोणीच माझी काळजी घेऊ शकत नाही. तेवढ्यात सर्वेश राजा राजा म्हणून आवाज देऊ लागतो. त्यावर सरकार आणि सानिका दोघंही तिथे जातात. त्यावर सर्वेश म्हणू लागतो, आपल्याला जावं लागेल. कळशीतली 2 माणसं आपल्या गावात शिरली आहे. सर्वेश सानिकाला म्हणतो, तू इथंच थांब, आम्ही दोघं जाऊन येतो. त्यावर सरकार सानिकाजवळ जाऊन म्हणतो, तुम्ही कुठं बी बाहेर जाऊ नका. त्यावर सानिका होय म्हणते. सर्वेश आणि सरकार बाहेर जातात. तेवढ्यात सानिकाची आत्या सानू सानू म्हणून तिला आवाज देऊ लागते. त्यावर सानिका विचार करते, आत्याचा आवाज, आणि ती आत्याकडे जाते आणि तिला विचारू लागते, अगं आत्तू काय झालंय? त्यावर सानिकाची आत्या म्हणू लागते, अगं सानू मला काहीतरी बनवून दे. त्यावर सानिका म्हणते, अगं तुला माहिती ना मला काही बनवता येत नाही. पुढे ती म्हणते, ठीक आहे तू सांग ना मला तुला काय खायचं आहे, मी करते ऑर्डर. त्यावर आत्या म्हणते, अगं बाहेरचं कुठं मागवते, कधी येईल ते, मला इथंच काहीतरी बनवून दे. पुढे ती म्हणू लागते, अगं सकाळपासून नाश्ता बी केला नाही मी, असं कर काढा तरी बनव, त्याने तरी बरं वाटेल मला. त्यावर सानिका ठीक आहे म्हणते, तू आराम कर, मी बनवते काढा, आणि ती किचनमध्ये जायला निघते. इकडे सरकार आणि सर्वेश बाहेर जायला निघतात. सर्वेश त्याच्या आईला फोन करून म्हणतो, मम्मी अगं आपल्या गावामध्ये कळशीतले माणसं शिरलेत, त्यामुळे तू आणि सानिका स्वतःची काळजी घ्या. त्यावर सरकार विचार करू लागतो, कळशीतनं 2 माणसं आले, बाबू शानू तर नसतील ना, आणि तो त्यांना फोन लावू लागतो. पण फोन कोणी उचलत नसतं. इकडे सानिका जेव्हा किचनमध्ये येते तेव्हा तिला गॅसचा वास येऊ लागतो, म्हणून ती सिलेंडर चेक करते तर त्याची नळी निघालेली असते. त्यामुळे ती खिडकी उघडण्याचा प्रयत्न करते, पण खिडकी उघडत नसते. ती दरवाजाकडे पळत जाते आणि आत्या आत्या म्हणून आवाज देऊ लागते. सानिकाच्या आत्याने दरवाजा बाहेरनं लावलेला असतो. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.